रायरेश्वरावरती आपले करंगुळी काढून त्यांनी स्वराज्याची रायरेश्वर अगदी स्वराज्याची शपथ कोणत्या रायरेश्वर राहिलेला आहे. आणि तो जर प्रश्नाचं उत्तर काकांनी दिलं तर आपण त्यांना चांदीचं नाणं देणार आहोत. 3 प्रश्नांची अचूक उत्तरे देणाऱ्यांना आपण देणार आहोत चांदीचं नाणं. शिवजयंतीच्या या शुभ अवसरावरती आपण आलेलो आहे पिंपरी चिंचवड येथे. मित्रांनो, आपण पाठीमागं बघू शकता, भक्ती आणि शक्ती जिथे भेटली ते हे भक्ती शक्ती. जगद्गुरू संत तुकाराम महाराजाच्या पावन पुण्याने स्पर्श झालेली ही भूमी, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावन स्पर्शाने पुण्य झालेली ही भूमी. आणि या भूमीवरती आज आपण या पिंपरी चिंचवडकरांना प्रश्न विचारणार आहोत छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल. आणि जे कोणी 3 प्रश्नांचे अचूक उत्तरं देईल त्यांना आपण हे देणार आहोत चांदीचं नाणं. आणि जे पण काही कोणी उत्तरं जरी दिले नाहीत, जे पार्टिसिपेट करतील त्यांच्यासाठी देखील आपण बक्षीस आणलेलं आहे, ते देखील आपण त्यांना देऊयात. नक्कीच मित्रांनो, आपण बघूयात महाराजांबद्दल कोणाला किती माहिती आहे, महाराजांवरती प्रश्न विचारल्यावरती लोकांना काय काय त्यांच्याबद्दल माहिती आहे. या सगळ्या गोष्टी आज या व्हिडिओ मार्फत आपण जाणून घेऊयात. तर चला. तर मित्रांनो, आपल्यासोबत काही दादा आहेत, त्यांच्यासोबत आपण बोलणार आहोत. जर त्यांनी 3 प्रश्नांची अचूक उत्तरे दिली तर त्यांना आपण चांदीचं नाणं देणार आहोत. आणि जरी नाही दिली तरी आपण त्यांना छोटंसं असं काहीतरी गिफ्ट देऊया. तर दादा, तुमचं नाव काय? माझं नाव महेश. तुमचं नाव काय दादा? तुषार. तुमचं? श्रेयस. महेश दादा आपल्या सोबत आहेत. दादा, पहिला प्रश्न मी तुम्हाला विचारणार आहे की छत्रपती शिवाजी महाराज कोणत्या देवतेसमोर स्वराज्याची शपथ त्यांनी घेतली? कोणत्या देवतेसमोर स्वराज्याची? शिवाजी महाराजांनी रायरेश्वरावरती आपले करंगुळी काढून त्यांनी स्वराज्याची अगदी बरोबर, अगदी बरोबर दादा. पहिलं प्रश्नाचं उत्तर हे अत्यंत बरोबर दादांनी दिलेलं आहे, महेश दादांनी. दुसऱ्या प्रश्नांकडे जाऊया आपण. आता या दुसऱ्या प्रश्न थोडासा मी टफ विचारणार आहे. कसं पुढे पुढे जाल तसे तसं लेवल हार्ड होत जाते. आता याच्यामध्ये दुसरा प्रश्न असा आहे की तोरणा किल्ला जिंकल्यावरती महाराजांनी त्या किल्ल्याचे नाव काय ठेवले होते? ज्यावेळेस तोरणा किल्ला प्रथम महाराजांनी जिंकला त्यावेळेस त्या किल्ल्याचे नाव महाराजांनी काय ठेवलं? काय सांगता ना तुम्हाला? बाले किल्ला. काही हरकत नाही दादा, तुम्ही पार्टिसिपेट केल्यात. महाराजांच्या या आज शुभ अवसरावरती तुम्ही पार्टिसिपेट केलं, त्यामुळे खूप खूप धन्यवाद. तुमच्यासाठी एक छोटेसे गिफ्ट आहेत आपल्याकडे. ही छोटंसं गिफ्ट तुमच्यासाठी, तोंड गोड करा. तुमच्यासाठी काय काय खूप अच्छा. शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हाला. खूप खूप धन्यवाद दादा, तुम्ही पार्टिसिपेट केलात. त्यामुळे राहुल दादा आपल्या सोबत आहेत. त्यांना आपण 3 प्रश्नांची उत्तरं विचारणार आहोत. जर त्याचं उत्तर त्यांनी अचूक दिलं तर आपण त्यांना चांदीचं नाणं देणार आहोत. शिवजयंतीच्या शुभ अवसरावरती आज आपण इथं आलेलो आहोत भक्तिशक्तीच्या इथे. दादा, पहिला प्रश्न तुम्हाला असा राहील की छत्रपती शिवाजी महाराजांच्या आजोबांचे नाव काय होते? मालोजी. मालोजी राजे. अत्यंत बरोबर उत्तर. पहिलं उत्तर राहुल दादांनी हे अतिशय सुंदररित्या दिलेलं आहे. दुसरा प्रश्न त्यांना आपण विचारूयात. दुसरा प्रश्न आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोणत्या किल्ल्यावरती झाला होता? शिवनेरी. शिवनेरीवरती जन्म झाला होता. हे देखील उत्तर अत्यंत बरोबर आहे. आता शेवटचा आणि हा डिसाइडिंग प्रश्न आहे, याच्यावरती दादांना चांदीचं नाणं भेटू शकतं. हा प्रश्न आपण त्यांना विचारूया. हो, काय होतंय, दादांना याचं उत्तर येते का? शेवटचा प्रश्न, छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेला पहिला जलदुर्ग कोणता? चुकीचं उत्तर आहे. तुम्हाला आणखीन चान्स देत नाही. जलदुर्ग ना? फोंड्याचा तिथला किल्ला आपला. फोंडाच किल्ला मला वाटतं. नाही, अचूक उत्तर. त्याचं खरं उत्तर आहे सिंधुदुर्ग. सिंधुदुर्ग हा पहिला किल्ला महाराजांनी जलदुर्ग बांधला होता. काका दादा खूप क्लोज होते. दादांसाठी एक टाळी आणि त्यांच्यासाठी गिफ्ट आहे आपल्याकडे. जे शिवजयंतीच्या खूप खूप शुभेच्छा तुम्हाला. तुम्ही खूप सुंदर इथं उत्तरं दिले, त्यामुळे खूप खूप धन्यवाद दादा. काका, तुमचं नाव? मी डॉक्टर रामेश्वर मुंडे. रामेश्वर सर आपल्या सोबत आहेत. त्यांच्यासोबत आपण प्रश्न विचारूया त्यांना. जर त्यांनी 3 प्रश्नांची अचूक उत्तरे दिली तर त्यांना आपण चांदीचं नाणं देणार आहोत. आणि नाही जरी दिले तरी आपण त्यांना काहीतरी गिफ्ट देत. तर काका, पहिला प्रश्न तुमच्यासाठी माझा राहील की छत्रपती शिवाजी महाराजांनी कोणत्या देवतेसमोर स्वराज्याची शपथ घेतली? रायरेश्वर.
अत्यंत बरोबर काका. काकांचं पहिलं उत्तर जे आहे ते बरोबर आलेलं आहे. या ठिकाणी काका मी तुम्हाला दुसरा प्रश्न विचारतो. तोरणा किल्ला जिंकल्यावरती महाराजांनी त्याचे नाव काय ठेवले होते? तोरणा किल्ला जिंकल्यावरती महाराजांनी त्या किल्ल्याचे नाव काय ठेवले होते? नाही सांगता येणार नाही. ठीक आहे, काय हरकत नाही. काका तुम्ही पार्टिसिपेट केला, तुम्हाला प्रश्नाचं उत्तर देखील आलं. त्यासाठी तुम्हाला आमच्याकडनं एक छोटंसं गिफ्ट आहे. आणि तिसरा प्रश्न, तिसरा प्रश्न आम्ही आता याच्या पुढे कंटिन्यू करता येणार नाही आपल्याला, कारण तुम्ही हे झालं ना. अच्छा अच्छा, ओके ओके बरं. धन्यवाद काका, तुम्ही तर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त मी आपणा सर्वांना, आपल्या सगळ्या प्रेक्षकांना सुद्धा हार्दिक हार्दिक शुभकामना देतो. छत्रपती शिवाजी महाराज हे फक्त आपल्या राज्याचेच नाही तर आपल्या हिंदुस्थानचेच नाही तर संपूर्ण जगाचं एक प्रेरणास्रोत आहे. त्यांच्यासारखा आदर्श राजा ज्यांनी जगामध्ये लोकशाही स्थापन केली आणि जगामध्ये राज्य कसं करावं, धर्म आणि राज्यसत्तेचा समन्वय कसा साधावा, त्याचं एक अत्यंत आदर्श असं उदाहरण छत्रपती शिवाजी महाराज संपूर्ण जगाला दिलेलं आहे. त्याबद्दल आपण भाग्यशाली आहोत की आपण महाराष्ट्रामध्ये राहतो, या पुणे शहरामध्ये राहतो आणि या हिंदुस्थानमध्ये राहतो आणि हिंदू धर्मामध्ये आपण जन्म घेतलेला आहे. ते आपलं परम भाग्य आहे. मी परत एकदा आपणा सर्वांचे हार्दिक आभार व्यक्त करतो की आपण या ठिकाणी मला संधी दिली. दादा तुमचं नाव काय? अनिकेत धुमाळ. तुमचं नाव काय? ओमकार हिरवे. अनिकेत दादा आणि ओंकार हे दोघं जण आपल्या सोबत आहेत. आपण त्यांना आता 3 प्रश्न विचारणार आहोत. तर त्यांचं अचूक उत्तर जर त्यांनी दिलं तर आपण त्यांना इमिडिएटली चांदीचं नाणं देणार आहोत आणि जरी चुकले तरी त्यांना आपल्याकडनं गिफ्ट भेटणार आहे मित्र. तर दादा मी पहिला प्रश्न तुम्हाला विचारत इच्छितो. छत्रपती शिवाजी महाराजांनी कोणत्या देवतेसमोर स्वराज्याची स्थापनेची शपथ घेतली? तुळजाभवानी. छत्रपती शिवाजी महाराजांनी नाही, हे अचूक उत्तर आहे. सॉरी, ते चुकीचं उत्तर आहे. खरं उत्तर आहे याचं रायरेश्वर मंदिरासमोर पोर जवळ जिथलं आहे त्याच्यासमोर छत्रपती शिवाजी महाराजांनी देवतेची शपथ घेऊन स्वराज्याची स्थापना केली होती. नमस्कार दादा, तुमचं नाव काय? सुरेश पवार. सुरेश दादा आपल्या सोबत आहेत, एक शिवभक्त जे आज आपल्या या कार्यक्रमामध्ये सहभागी होणार आहेत. दादांना आपण 3 प्रश्न विचारूयात. जर त्यांनी त्याचं अचूक उत्तर दिलं तर त्यांना आपण चांदीचं नाणं देऊयात आणि जर नाही जरी झालं तरी आपल्याला त्यांना गिफ्ट म्हणून काहीतरी देऊच. तर दादा मी पहिल्या प्रश्नाने तुम्हाला सुरुवात करतो. छत्रपती शिवाजी महाराजांच्या कोणत्या देवतासमोर स्वराज्याची शपथ घेतली? छत्रपती शिवाजी महाराजांनी कोणत्या देवतेसमोर स्वराज्याची शपथ घेतली? रायरेश्वरी. अगदी बरोबर दादा. पहिलं दादांनी प्रश्नाचं उत्तर जे आहे ते बरोबर दिलेलं आहे. आता याच्यामध्ये दादा दुसरा प्रश्न येतो तुमच्यासाठी. स्वराज्याची पहिली राजधानी कोणती होती? जयगड. रायगड. नाही दादा, दादांचं दुसरं उत्तर चुकलेलं आहे. मी तुम्हाला उत्तर सांगतो त्याचं. स्वराज्याची पहिली राजधानी राजगड होती. राजगड इथे जा. काय नाही दादा, काही हरकत नाही. तुम्ही ते सुंदररित्या खेळलात. राजगड. आम्ही तुम्हाला एक छोटस गिफ्ट देऊया. शिवजयंतीच्या खूप खूप शुभेच्छा तुम्हाला. ताई तुमचं नाव काय? पलक शिंदे. तुमचं नाव काय? अनुश्री निलखन. तुमचं? तनया गायकवाड. तर ताईंना आपण 3 प्रश्न विचारणार आहोत. त्याचं अचूक जर उत्तर त्यांनी दिलं तर त्यांना चांदीचं नाणं भेटणार. नाही भेटलं तरी आपण त्यांना एखादं गिफ्ट देऊयात. बघूयात ताईंना महाराजांबद्दल किती माहिती आहे आणि पूर्ण या शिवजयंतीच्या एका शुभ अवसरावरती आज आपण इथे आलेलो आहेत आणि त्यांना काय माहिती आहे त्याबद्दल बघूयात आपण. छत्रपती शिवाजी महाराजांनी कोणत्या देवतेसमोर स्वराज्याची शपथ घेतली? भवानी माता. नाही काय. कोणत्या देवतेसमोर स्वराज्याची शपथ घेतली? शिवाई देवी. रामेश्वर. क्लोज आहे, थोडस क्लोज आहे. नाही बरोबर आहे, तुम्ही त्याच ह्याच्यात आहेत. शिवरामेश्वर काहीतरी होता. मी ऑप्शन देतो तुम्हाला. पहिला ऑप्शन आहे तुळजाभवानी, दुसरे आहे कोल्हापूरची अंबाबाई,
तिसरा ऑप्शन आहे कोल्हापूरची महालक्ष्मी, तिसरा आहे रायरेश्वर आणि चौथा आहे रायरेश्वर. तिसरा ऑप्शन बरोबर. ठीक आहे. हा ताईंनी पहिल्या प्रश्नाचं उत्तर बरोबर दिलेलं आहे. आता ताईंशी आपण बोलूयात, तुम्ही या पुढे थोडं. तर पहिला प्रश्न हा बरोबर आलेला आहे. त्या क्लोज होत्या म्हणून त्यांना आपण ऑप्शन दिला. आता याच्या पुढे आपण बघूयात त्यांना काय काय माहिती आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेला पहिला जलदुर्ग कोणता? नो आयडिया. तर या ठिकाणी ताईंनी प्रयत्न केला, परंतु पहिला प्रश्न त्यांना माहिती होता, त्याचं उत्तर त्यांनी अत्यंत व्यवस्थित दिलं. या ठिकाणी आपण त्यांना गिफ्ट देऊयात. पण गिफ्ट आणलेले आहेत. ठीक आहे ताई, थँक्यू. तुम्ही पार्टिसिपेट केला शिवजयंतीच्या या शुभ अवसरावरती, त्यामुळे धन्यवाद. हे तुम्हाला पण धन्यवाद. थँक्यू. तर नमस्कार काका, तुमचं नाव? अशोक. तुमचं नाव का? आनंद. अशोक काका आणि आनंद काका आपल्या सोबत आहेत. आपण त्यांना पहिला प्रश्न विचारणार आहोत. तर काका, पहिला प्रश्न आहे की छत्रपती शिवाजी महाराजांनी कोणत्या देवतेसमोर स्वराज्याची शपथ घेतली? छत्रपती शिवाजी महाराजांनी सोनेरी देवत्यासमोर ना फक्त कोणत्या देवतेसमोर शपथ घेतली? कशाची की स्वराज्याची शपथ कोणत्या? रायरेश्वर. हा, अगदी बरोबर काका. आता पहिलं उत्तर तर काकाने अतिशय परफेक्ट रित्या दिलेलं आहे. कोणत्याही ऑप्शन काकाला लागलेला नाहीये. या ठिकाणी अतिशय सुंदररित्या काकांची आपण दुसरा प्रश्न घेऊयात आणि याच्यावरनं आपण जाणून घेऊयात काकांना. काका, दुसरा प्रश्न तुमच्यासाठी आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आजोबांचे नाव काय होतं? राम मालोजी. मालोजी. अतिशय बरोबर काका. या ठिकाणी दुसऱ्या प्रश्नाचं देखील काकांनी अचूक उत्तर दिलेलं आहे. मित्रांनो, या ठिकाणी काका क्लोज आलेले आहेत. आता एकच प्रश्न राहिलेला आहे आणि तो जर प्रश्नाचं उत्तर काकांनी दिलं तर आपण त्यांना चांदीचं नाणं देणार आहोत. तर या ठिकाणी तुम्हाला थोडा टफ क्वेश्चन मी आता काढतोय, कारण लास्ट क्वेश्चन आहे. असू द्या. माझी पडतात छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीत हो. काय काय झाली होती. हो. ठीक आहे नाही. बरोबर आहे काका. या ठिकाणी आता थोडासा अवघड प्रश्न आहे. तोरणा किल्ला जिंकल्यावरती महाराजांनी त्यांचे नाव काय ठेवले? तोरणा किल्ल्यानंतर त्याचं नाव आपलं तोरणा सिंहगडच ठेवले. तोरणा सिंहच आहे. काय म्हणतो? हा शेवटचा प्रश्न आहे ना, तुम्हाला थोडा वेळ देतो. हो. तोरणा तोरणा गड घेता मग गडाला पण सिंहगडच. ओके. अचूक उत्तर आहे. हे चुकीचं उत्तर आहे काका. त्यामुळं आपण काकांना शेवटच्या प्रश्नामुळे आपण काका थोडक्यात वाचलेले आहेत. मी तुम्हाला उत्तर सांगतो. हो. त्या याचं तोरणा किल्ला जिंकल्यावरती प्रथमतः नावात दिले होते महाराजांनी प्रचंडगड नाव दिलं असं. या ठिकाणी ओके काका खूप क्लोज आले होते, त्यामुळे काकांसाठी आपल्याकडे खूप छोटंसं गिफ्ट आहे. या ठिकाणी काका हे तुमच्यासाठी. आणि आणखीन एक आहे का? हो हो. नाही दोघांचं. आता हे तुमच्यासाठीच आहे. खूप खूप धन्यवाद काका. काका, तुम्हाला खूप 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 सुंदररित्या तुम्ही उत्तरं दिले. या तरुणांना जेवढे उत्तरं तुम्हाला माहिती नाहीये तेवढं तुम्हाला माहिती आहे. त्याच्याबद्दल आम्हाला आनंद झाला. आनंद आहे. या राज्याचं एका देवस्थान आहे. त्या राज्याचं देवस्थान आहे. हो. आणि त्यांच्या बाबतीत थोडीफार तरी माहिती असावी पाहिजे. म्हणजे या पिढीला जर मिळत नसेल तर त्याला काहीच उपयोग नाही. आणि आपल्या देशामध्ये आपल्या महाराष्ट्रामधनं बहुसंख्य असे नेते आणि कार्यशील जे होते ते आपल्या बांधणीला घडणीला व्यवस्थित घडवणारे, तर त्यांचा मान प्रत्येकाला असला पाहिजे. थँक्यू. दादा भूषण बाराटे. भूषण दादा आपल्या सोबत आहेत. त्यांना 3 प्रश्न आपण विचारू या. भूषण दादा, पहिला प्रश्न तुम्हाला माझा राहील. तोरणा किल्ला जिंकल्यावरती महाराजांनी त्या किल्ल्याचे नाव काय ठेवले होते? तोरणानंतर प्रचंडगड. अगदी बरोबर दादा. पहिल्या प्रश्नाचं उत्तर हे दादांनी बरोबर दिलेलं आहे.
दुसरा प्रश्न मी तुम्हाला विचारू इच्छितो, स्वराज्याची पहिली राजधानी कोणती होती? राजगड. अगदी बरोबर दादा. दोन प्रश्नांचे उत्तर भूषण दादांनी आता बरोबर दिलेले आहेत. एक प्रश्नाचं उत्तर जर त्यांनी बरोबर दिलं तर त्यांना आपण चांदीचं नाणं देणार आहोत. आता शेवटचा प्रश्न आहे, हा अंतिम प्रश्न राहील. दादा, छत्रपती शिवाजी महाराजांच्या आजोबांचं नाव काय होतं? बालोजीराजे भोसले. अगदी बरोबर, अगदी बरोबर. मित्रांनो, या ठिकाणी भूषण दादा यांनी तिन्ही प्रश्नांची उत्तरं अचूक दिलेली आहेत. या ठिकाणी आपण त्यांना बक्षीस म्हणून हे चांदीचं नाणं देत आहोत. दादा, हे चांदीचं नाणं तुमच्यासाठी एक छोटंसं गिफ्ट. तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल खूप माहिती आहे आणि तुम्ही दाखवली, या प्रश्नांची उत्तरं देखील दिले आणि तुम्हाला आमच्याकडनं एक छोटंसं हे तोंड गोड करायला एक चॉकलेट पण गिफ्ट. खूप खूप धन्यवाद दादा. महाराजांबद्दल तुम्हाला चांगली माहिती आहे हे सिद्ध पण झालं. या ठिकाणी नक्कीच मित्रांनो आपल्याला विनर भेटलेले आहेत आणि भूषण दादा हे आजच्या या सर्व सिनेरोमध्ये जिंकलेले आहेत. नक्कीच मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.